हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज आपण बनवूयात कारल्याची भाजी. जर तुम्ही या पद्धतीने कारल्याची भाजी बनवली तर ती 100% कडू होणार नाही. सगळ्यात अगोदर कारले बारीक कट करून घ्यायचे. त्यानंतर कट केलेल्या कारल्यामध्ये 1 चम्मच मीठ घातलंय मी. मीठ घातलेले कारले 2 ते 3 घंटे तसेच भिजत ठेवायचे. त्यानंतर कारले 2 ते 3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कारल्याला छान निथळून घ्यायचं, त्यात पाणी राहायला नको. भाजी बनवण्यासाठी 2 कांदे घेतले मी, जिरं, लसूण आणि कढीपत्ता. कांदे जास्त घालायचे भाजीला, त्यामुळे भाजी कडू होत नाही आपली. 1 वाटी शेंगदाणे घेतले. शेंगदाण्याला छान तव्यावर भाजून घ्यायचं आणि शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचं. सगळ्यात अगोदर कढईमध्ये 2 चम्मच तेल घातलंय. त्यानंतर कारले छान फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये. कारल्याला छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपण शिजवून घेऊया कारल्याला. त्यामुळे आपली भाजी कडू होत नाही आणि कारल्यामधलं सगळं पाणी निघून जाते कारले फ्राय केल्यामुळे. कारले आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण. त्यानंतर कढईमध्ये परत 1 चम्मच तेल घालायचं. तेलात कट केलेला कांदा घातलाय मी, कढीपत्ता घातलाय. कांद्याला छान सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेऊया आपण. त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट घातली आहे मी कढईमध्ये. त्यानंतर 1 चम्मच तिखट, हळद आणि 2 चम्मच तिखट घालायचं. छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण कढईमध्ये फ्राय केलेले कारले घालूयात. कारल्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर शेंगदाण्याचा कूट घातलाय मी भाजीत. भाजी छान मिक्स करून घ्यायची. मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनिटं भाजीला शिजवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता आपली भाजी तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.